गावाकडून आल्यापासून तर तब्येत खूप जास्त खराब झाली होती. सर्दी पण झालं होतं. गावाकडल्या पाण्याने इकडल्या पाण्याने थोडंसं चेंज झालं होतं पाणी, त्याच्यामुळे हॉस्पिटलला तर जायचं होतं. पण त्याच्या अगोदर हानीच्या पप्पाला पण ड्युटीला जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना टिफिनला पोहे करून दिलं होतं. आता जरा हानीची पण ऍक्टिंग वाढत चालली. कुणीतरी जेवण करायला बसले की चांगलं जेवण करायला लागले. जर तिला एकटीला जेवण करायला बसू घाले की काय जेवायचं काय नावच घेत नव्हती, त्याच्यामुळे तिला तिच्या पप्पापाशी जेवायला बसू घातलं होतं. बापले की तर जेवण झालं होतं. आता तिला तिच्या पप्पाला ड्युटीला जाता वेळेस बाहेर येऊन वाट लावायचं होतं, त्याच्यामुळे तिने बाय बाय करत होती. हानीचे तर पप्पा ड्युटीला गेले होते, पण मध्ये आल्यानंतर मॅडमचं ड्युटी चालू झालं होतं. दिवसभरचं खोडीपणा करायचं. पप्पा असत्या वेळेस किती शांत असते, पप्पा गेल्यानंतर चालू होते. देवाला तर लक्ष्मी मागितलं होतं, पण देवाने तर मला डायरेक्ट डॉनलाच वाट लावली होती. मग काय, मॅडमचं तर खेळणं झालं होतं. मस्तपैकी तिला बाहेर न्यायचं होतं म्हणून रेडी केलं होतं, पण मॅडमचं मूड तर एकदम सॅड सॅड दिसलेलं होतं. कसं काय माझ्या मॅडमला पण माहीत झालं होतं वाटतं हॉस्पिटलला जायचं आहे म्हणून, त्याच्यामुळेच मूड ऑफ ठेवली होती. पण माझ्यापेक्षा तर हानीलाच हॉस्पिटलला जायचं तर खूप जास्त कंटाळा आहे. जावं तर लागणारच होतं. मला जर जास्त झालं तर हानीला पण जास्त होतं, त्याच्यामुळे घेऊन जल्दी हॉस्पिटलला गेल्या होत्या. मेडिकलमधून टॅबलेट घेऊन त्याच्यानंतर शॉपला गेले होते. सकाळी सांगितलं होतं की हानीच्या पप्पाला बिर्याणी करायची संध्याकाळी म्हणून, त्याच्यासाठी शॉपला आलो होतो. बिर्याणीचं सामान वगैरे घेतलं होतं. आता हानीचे पप्पा करणार म्हणलं तर थोडीशी तर हेल्प करायचीच होती. सर्दीमुळे तर तोंडाला काहीच चव लागत नव्हतं, त्याच्यामुळेच करायचं होतं. रूमला आल्यानंतर अगोदर हानीला चालवायचं काम करावं लागलं होतं. जाता वेळेस मॅडमचा मूड ऑफ होता, त्याच्यामुळे तिचं मूड चांगलं करण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं. आज तर संध्याकाळचा स्वयंपाक हानीचे पप्पाकडे होते. माझं तर काय टेन्शनच नव्हतं. मग काय, हानीचे पप्पा स्वयंपाक करायला लागले होते. तेच आमच्या घरातले बेस्ट कुकिंग मास्टर म्हणजे हानीचे पप्पा बरं का. त्याने बिर्याणी नॉनव्हेज सगळं चांगलं बनवतात, माझ्यापेक्षा पण चांगलं बेस्ट. जर तुम्हाला कोणाला हैदराबादची बिर्याणी शिकायची असली तर कमेंटमध्ये मला सांगा. तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करतो. तुम्ही जर एक वारच रेसिपी बघला तर तुमची बिर्याणी तर एकदम भारी होईल, एकदम टेस्ट पण होईल. मग काय, मी तर व्हिडिओ करण्यापर्यंत इकडे सगळं करून टाकून दिले होते. हानीचे पप्पा भात पण शिजलं होतं, सगळं मिक्स पण करून घेतले होते. आता काय मस्तपैकी त्याला सजवायचं काम करत होते. मी सजवायचं म्हणजे ते अलग विचार करचाल बरं का. मी म्हणायचं की कोथिंबीरचे कांदा फ्राय केलं होतं ते त्याला चांगलं टाकून घेतले होते. आता भात ठेवण्यासाठी गॅसवर संपूर्ण तर बिर्याणीचं झालं होतं, पण आता शिजवण्यासाठी गॅसवर ठेवायचं होतं. पण माझं हानीचं तर काम सांगायचं होतं. बिर्याणी तर टेस्ट झाली पाहिजे म्हणून सांगायचं काम चालू होतं. सर्दी आहे ते तोंडाची चव चांगली झाली पाहिजे बिर्याणी खाल्ल्यानंतर, तेच सांगायचं काम होतं. बिर्याणी तर झाली होती, पण आता सर्दी आहे ते कमीच होऊन जाते वाटलं.